उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज आहे। राज्यातील एकूण 9 जिल्ह्यांना ऐन चैत्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोकण पट्ट्यातील काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना येलो अलर्ट देण्यात आलाय। या अवकाळी पावसानंतर पुढील 2 दिवसात राज्यातील अंतर्गत भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे। तसंच तापमानातील वाढ आणि आर्द्रता यामुळे राज्यातील उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा फळ पिकांना मोठा फटका बसला। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागेची लागवड केली। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची विक्री देखील होणार होती, परंतु अवकाळी आणि गारपिटीनं फळांना गळती झाली। आंब्यासह डाळिंब, मोसंबी बागेला हवामान बदलाचा फटका बसला असून फळांचं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांमधून पंचनाम्याची मागणी जोर धरते। दरम्यान बीड तालुक्यातील पिंपळवाडी शिवारातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये अवकाळीसह गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। या पावसामुळे सर्वाधिक फटका बसलाय तो म्हणजे फळबागांना। काढणीला आलेल्या पिकांसह आता फळबागाची अवस्था जी आहे ती अशा स्वरूपात पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्यानं आंबा असेल, त्याबरोबर मोसंबी असेल, असं चित्र जे आहे सध्या शेतकऱ्यांच्या शेतात पाहायला मिळतंय। मी सध्या बीड तालुक्यातील पिंपळवाडी या शिवारामध्ये आहे, ज्या ठिकाणी मागील 2 दिवसांपासून झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सध्या अशा स्वरूपात या फळांची अवस्था जी आहे ती पाहायला मिळते। फळबागांना फटका जो आहे तो सध्या जो हवामान बदलाचा आहे तो पाहायला मिळतो। त्याच पावसानं, अवकाळी पावसानं सध्या शेतकऱ्याच्या शेतामधली ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। अक्षरशः या फळांची परिस्थिती जी आहे ती अशा स्वरूपात आलेली आहे आणि फळगळती जी आहे ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण परिस्थितीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती या सध्या शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। माझ्याकडे बाग जवळपास 7-8-10 एकर बाग आहे मोसंबीची। 2,500 झाडं आहेत मोसंबीचे। 2,500 झाडं आहे साधारणतः। तर तोंडाशी घास आलेला होता सगळा। 2 दिवसापासून आता काढण्याला आलेली बाग आहे। तर गारपीट झाली 2 दिवसात, निसर्ग कोपला। हे असं प्रचंड नुकसान आहे, काय करणार त्याला। हां, तर भरपूर गारा पडल्या होत्या काल आणि भरपूर नुकसान झालं फळबागेचं। आंब्याचं तर काही राहिलंच नाही, त्याच्यात पूर्ण खराब झालंय आंबा। त्याच्यामुळे शासनाने तात्काळ जेवढं होईल तेवढं मदत द्यावं ही शेतकऱ्याकडून विनंती आहे। धाराशिव जिल्ह्याला पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं तडाखा दिला। कळंब, वाशी, धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यात रात्रीपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं। कळंब तालुक्यातील बहुला इथले शेतकरी सचिन कोठावळे यांच्या टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय। यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे। आंब्याची पण गळती झालेली आहे, चिकूचं पण पडलेलं आहे। टोमॅटोचं किती नुकसान आहे? टोमॅटोचं एक साधारण आपलं टार्गेट होतं 25 टनापासून 30-35 टनापर्यंत काढायचं, आणि तेवढा माल सेटिंग आहे आज तुम्ही बघताय। तर ते आता जमिनीवर लोळलंय। जमिनीवर लोळलेल्या मालाचं काय आपल्याला त्याचा फायदा होऊ शकत नाही। काय मागणी सरकार? काय मदत करावी, काय त्यांच्या आहे ना थोडीशी, जी काय करता येईल तेवढी। भंडारा जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं। पावसामुळे कापणीला आलेल्या गहू पिकाचं नुकसान झालं। पावसाच्या माऱ्यामुळे कापणी योग्य गहू काळवडणार असून याला विक्री योग्य दर मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यासोबतच मका पिकालाही चांगलाच फटका बसला। वादळी वाऱ्यानं अनेक क्षेत्रातील मका पीक जमीनदोस्त झालं। कडधान्यासोबतच भाजीपाला, फळबागायतदारांनाच नाही याचा फटका बसल्याचं चित्र आहे। भंडारा जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदारांनाही याचा फटका बसला असून अनेक ठिकाणचा आंबा हा गळून पडलाय। आम्ही याला बाजारात विकायला गेलो तर याचे योग्य भाव मिळणार नाही, आणि कापायला गेलो तर पैसा काही हातात येणार नाही। तरी आता मसनीवाल्याचे भाव वाढले, सगळ्याचे भाव वाढले। आता करावं काय याच्या? तर म्हणून असं वाटतं की याला कापावं नाही आणि मातीतला गहू मातीतच राहू देवा। शासनाने याची तात्काळ पाहणी करून आमच्या मालाला योग्य भाव द्यावा आणि त्याचा पंचनामा करून घ्यावा, अशी आमची मागणी आहे। नाही तर शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं। फळभाज्या, पालेभाज्यांसह कलिंगडाचं मोठं नुकसान झालं। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कलिंगडाची खूप मोठी मागणी असते। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे कलिंगड शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे।
मराठवाड्यात मागील 2 दिवसात झालेल्या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे 122 गावातील 5409 शेतकऱ्यांना फटका बसला. 3261 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झालं. यात सर्वाधिक 2665 हेक्टरवरील नुकसान हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं आहे. यापूर्वीही झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बसला होता. मराठवाड्यात 18, 19 आणि 20 मार्च रोजी गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. या 3 दिवसांच्या पावसात तब्बल 12,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. या नुकसानाचे पंचनामेही पूर्ण झाले नसताना सोमवारी पुन्हा अवकाळीनं मराठवाड्याला तडाखा दिला. वाशिम जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अवकाळी पावसामुळे काही घरांना वादळी वाऱ्याचा फटका बसला. ब्रह्मा गावातील रहिवासी विलास मुंडे यांच्या घरावरचे पत्रे उडून गेले. पत्रे उडून गेल्यानं कुटुंबाला रात्रही अक्षरशः जागून काढावी लागली. नागपुरात अवकाळी पावसामुळे कळमना एपीएमसी मार्केटमधील शेकडो धान्यांची पोती भिजली. रात्रीच्या दरम्यान नागपूरसह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आणि याचा फटका एपीएमसी मधील धान्यांच्या पोत्यांना बसला. आणि अवकाळी बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता इतर काही बातम्यांचा आढावा. पुण्याच्या खेड तालुक्यात भोंदूबाबाकडून महिलांचं शोषण होत असल्याचा प्रकार समोर आलाय. चांडोलीतल्या शिवदत्त आश्रमातील भोंदू नवनाथ गवळीवर आरोप करण्यात आलेत. दोष निवारणाच्या नावाखाली शरीर संबंधाची मागणी करत त्यानं विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. पीडित महिलेनं राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतरही भोंदू नवनाथ गवळी हा मोकाट आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. आधी भीतीपोटी तक्रार केली जात नव्हती, पण नंतर धाडस एकवटून या पीडितेनं पोलिसात धाव घेतली. मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे. याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून. ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत. बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो. हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो. आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात. त्यामुळे ह्याची कारवाई झालीच पाहिजे. अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा समोर आलाय. बनावट फार्मर प्रोड्युसर कंपन्या दाखवून शेतकऱ्यांची त्यानं फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या नाफेडमार्फत खरेदी केली जात होती शेतीमालाची असं दाखवलं गेलं. खरातनं अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधातून स्थापन ज्या बनावट कंपन्या केलेल्या होत्या त्याबद्दल आता आरोप करण्यात आलाय. व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचा खरात आणि त्याची पत्नी संचालक आहेत. आणखी 15 ते 16 कंपन्यांमध्ये खरात भागीदार असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा कांदा, मका खरेदी करण्याच्या नावाखाली त्यानं फसवणूक केली आहे. श्रीरामपूर येथील स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे यांनी पोलिसात तशी तक्रार दिलेली आहे. खरातसह सहभागी अधिकाऱ्यांची ईडी चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याने साधारण 2021-22 पासून त्याचे स्वतःची व्यंकटेश्वरा आणि ईशान्येश्वर नावाची कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या इतर 17 ते 18 फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये तो स्वतः संचालक आहे. असं त्यांनी या बोगस फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून नाफेड आणि NCCF जे सरकारी खरेदी होणार होती कांदा, मका आणि सोयाबीनची, या खरेदीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवलेत. घोटाळा यांनी असा केला आहे की शेतकऱ्याकडून एकही म्हणजे कांदा खरेदी केला नाही किंवा मका किंवा सोयाबीन खरेदी न करता यांनी व्यापाऱ्यांच्याकडनं माल खरेदी करून नाफेड NCCFचे अधिकारी यांना हाताशी धरून किंवा शासनाचे कोणी नेते वगैरे असतील, राजकीय नेते असतील, यांनी मदत केलेली यांना.
अशोक खरात संदर्भातली आणखी एक महत्त्वाची अपडेट. अशोक खरातला VC-द्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे. काल त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं आणि त्यानंतर आता त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील वर्ग करण्यात आलेला आहे आणि आज त्याची या दुसऱ्या गुन्ह्यातली पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे आणि याबाबतच त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. आज त्याला प्रत्यक्ष हजर न करता कोर्टात ऑनलाईन उपस्थित केलेलं आहे. तेव्हा आता आज कोर्ट या सगळ्याबाबत काय नेमका निर्णय देते, कोर्टामध्ये काय युक्तिवाद नेमका होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आत्तापर्यंत अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. अजूनही त्याचे जे कारनामे आहेत ते रोज नव्यानं समोर येत आहेत. त्याच्या तपासातले जे काही खुलासे आहेत, अनेक ज्या नवनवीन गोष्टी आहेत त्या सातत्यानं समोर येत आहेत आणि आता कोर्टामध्ये खरातच्या जो दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याबाबत सुनावणी पार पडणार आहे. त्याला VC-द्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. आता कोर्टातून काय त्याला सजा सुनावली जाते, पोलिसांकडनं त्याचा पुन्हा ताबा मागितला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशोक खरातला आता कोर्टात हजर केल्यानंतर आता त्याची सुनावणी पार पडते आहे. या सुनावणीत आता काय मुद्दे मांडले जात आहेत, काय युक्तिवाद केला जातोय, कुठल्या गोष्टी कोर्टापुढे ठेवल्या जात आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता अशोक खरातची कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे. काल देखील अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये त्याची सुनावणी संपलेली होती आणि आज आता कोर्टात नेमकं काय होऊ शकतं हे आपण जाणून घेऊयात. शुभम बोडके आपल्यासोबत आहे. शुभम, कोर्टात काय नेमकं आज होणार आहे? आज त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये हजर करण्यात आले असं समजतंय. नक्कीच आपण जर बघितलं तर आज कोर्टामध्ये या भोंदू अशोक खरातला VC-द्वारे त्या ठिकाणी हजर करण्यात आलेला आहे. एकूण जर बघितलं तर आता कोर्टामध्ये सुनावणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांची बाजू मांडलेली आहे. तर सोबत जे आरोपीचे वकील आहे ते देखील त्या ठिकाणी बाजू मांडताय. खरं तर या भोंदू अशोक खरातला आज ज्या गुन्ह्यासंदर्भामध्ये कोर्टात हजर केलेला आहे तो गुन्हा आहे तो म्हणजे एका महिलेवर त्याने या भोंदू अशोक खरातने ज्यावेळी लैंगिक अत्याचार केला त्यावेळी त्या महिलेला गर्भपाताच्या देखील गोळ्या ह्या खरं तर देण्यात आलेल्या होत्या आणि या संदर्भातला तपास करण्याचं जे पुढची दिशा आहे ती SITची असल्याची माहिती समोर येते आहे. काही महत्त्वाचे जे पुरावे खरं तर ज्या ओकस कार्यालयामध्ये हा सगळा संपूर्ण प्रकार घडलेला होता त्या ठिकाणाहून जे काही महत्त्वाचे पुरावे जे SITच्या हाती लागलेले होते त्या संदर्भात खरं तर तपास अधिकारी माहिती देत आहे. त्यामध्ये हे गर्भपाताच्या ज्या गोळ्या होत्या त्या कुठून नेमक्या आणलेल्या होत्या याची जी माहिती आहे ती खरं तर दिली जात आहे. एकूण जर बघितलं तर जे औषध आणलेलं त्या ठिकाणी त्या महिलेला दिलेलं होतं त्या औषधाची बॉटल देखील ओकस कार्यालयामधून या भोंदू अशोक खरातच्या कार्यालयामधून तपास अधिकाऱ्यांना आणि फॉरेन्सिकच्या टीमने ज्या ठिकाणी तपास केलेला होता त्या ठिकाणी तपासणी केलेली होती त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी मिळून आलेली होती. या सगळ्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी खरं तर हे तपास अधिकारी माहिती देत आहे. आरोपीच्या वकिलाकडनं देखील त्या ठिकाणी माहिती ही दिली जाते आहे. त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांकडनं सांगितलं जात आहे की या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळी हे सगळा प्रकार घडलेला होता त्या प्रकाराच्या दरम्यान आरोपीच्या वकिलांनी काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले होते. जे भाटे म्हणून जे आरोपीचे वकील आहे ते त्या ठिकाणी बाजू मांडत आहे आणि त्यांनी देखील ही बाजू मांडत असताना तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारलेले होते. मात्र तपास अधिकाऱ्यांनी हे सगळे खरं तर प्रश्नाची सरबत्ती खरं तर या वकिलांवर केलेली आहे. या गोळ्या कुठून आणलेल्या होत्या, कोणते डॉक्टर खरं तर या ठिकाणी माहिती देत होते, या सगळ्या संदर्भामध्ये त्या आरोपीच्या वकिलांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहे. कोर्टासमोर काही महत्त्वाचे पुरावे देखील त्या ठिकाणी दिले जात आहे. सरकारी वकील आता त्या ठिकाणी बोलायला उभे राहत आहे. खरं तर या प्रकरणामध्ये त्या महिलेला ज्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यावेळी तिला तू मागच्या जन्मातली अप्सरा होती असं सांगितलेलं होतं असं सरकारी वकील खरं तर ही कोर्टासमोर माहिती देत आहे. असं सांगून तिला काही जडीबुटीचं औषध देऊन खरं तर ही सगळी तिच्यावर अत्याचार केल्याचं सरकारी वकिलांनी त्या ठिकाणी आता जी बाजू आहे ती मांडली जात आहे. आणि यामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहे ते SITच्या अधिकाऱ्यांना हाती लागलेले आहे. त्या अनुषंगानं SITच्या अधिकाऱ्यांनी जे माहिती दिलेली आहे त्याच प्रश्नांवर खरं तर सरकारी वकिलांकडनं काही महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहेत ते मांडले जात आहे. पीडितेच्या नातेवाईकांना तो आधार कार्ड, पॅन कार्ड मागत होता, प्रॉपर्टी घ्यायची आहे असं देखील सांगत होता. या प्रकरणात जर बघितलं तर या महिलेला त्या ठिकाणी अनेक आमिष त्या भोंदू अशोक खरातने दाखवलेले होते आणि या भोंदू अशोक खरात
खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना तिला लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं. तुझ्या नावावर काही प्रॉपर्टी घ्यायची आहे, तुझे आधार कार्ड पॅन कार्ड दे. तिच्या नातेवाईकांना देखील या सगळ्या गोष्टींची कागदपत्रांची मागणी हा बंधू अशोक खरात करत होता. आणि या सगळ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी खरं तर तपास यंत्रणेला 7 दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे आहे अशी बाजू खरं तर या सरकारी पक्षाकडनं मांडली जाते. या सगळ्या संदर्भामध्ये आता हा जो दुसरा गुन्हा आहे त्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुनावणी होत आहे. व्हीसीद्वारे ज्यावेळी या बंधू अशोक खरातला नाव विचारण्यात आलं त्यावेळी देखील या अशोक खरातचा व्हीसीद्वारे त्या ठिकाणी नाव विचारलेलं होतं. त्यासोबत जे वकील त्याचे होते हे तुमचेच वकील आहे का असं खरं तर न्यायालयाने त्याला प्रश्न केलेला होता. त्यांनी हो सांगितल्यानंतर ही सगळी सुनावणी सुरू झाली. आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर काही महत्वाचे जे पुरावे खरं तर एसआयटीच्या यंत्रणेच्या हाती जे तपास यंत्रणेच्या हाती लागलेले आहेत त्या अनुषंगाने आजची सुनावणी होते. एकूण जर पाहिलं तर 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडनं केली जाते आहे. एक प्रकारचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी काही महत्वाचे जे पुरावे दिलेले होते त्या पुराव्याच्या अनुषंगाने आजची जी सुनावणी पार पडत आहे या सुनावणीमध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी दिल्या जातोय. आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळी ही 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाते त्यावेळी काही महत्वाचे जे तपास आहे तो तपास खरं तर त्या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यासाठी या बंधू अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी असं या ठिकाणी सरकारी पक्षाकडनं देखील म्हटलं जात आहे. काही फिर्यादी ज्या आहेत त्या फिर्यादींनी त्या ठिकाणी महत्वाची ज्या तक्रार अर्जामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडलेले होते तिला लग्नाचं आमिष दाखवणं असेल, तिच्या नावावरती काही प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यासाठी कागदपत्रांची मागणी केलेली असेल किंवा तिला काही वेगळे भूलतापा त्या खरं तर या अशोक खरातने दिलेला होता. त्यामध्ये जर बघितलं तर तू मागच्या जन्मातली अप्सरा आहे आणि तुझा जो विवाह आहे तो माझ्यासोबत होणार आहे, माझं देखील दुसरं लग्न होणार आहे, अशा सगळ्या भूलतापा खरं तर अशोक खरातने या पीडितीला दिलेल्या होत्या. वेगवेगळे आमिष दाखवलेले होतं आणि त्या पीडितीला या अशोक खरातने खरं तर त्याच्या या जाळ्यात अडकवलेलं होतं. आणि या जाळ्यात अडकवताना यामध्ये आणखी एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे आता आरोपीचे अर्थात खरातचे जे वकील आहेत ते खरातचे वकील देखील बोलतायत की ते म्हणतात की हा दुसरा गुन्हा आहे आणि हा एक प्रकारचाच गुन्हा असून या आधीच 14 दिवसांची कोठडी झाली आणि अद्याप याबद्दल माझ्याकडे कुठली फिर्याद आली नसल्याचं आरोपीचे वकील म्हणतात, खरातचे वकील म्हणतात. नक्कीच आपण जर बघितलं तर हे जे गुन्हे आहेत ते खरं तर या महिलांवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहे. अनेक ज्या गुन्ह्यांमध्ये खरं तर या महिलांवर अत्याचार झालेले होते त्यामध्ये काही गोष्टी आपल्या त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणामध्ये काही साम्य आपल्याला खरं तर पाहायला मिळत होतं. महिलांना लैंगिक अत्याचार करताना तो वेगवेगळ्या भूलतापा मारत होता, त्या ठिकाणी भूलतापा मारत असताना लैंगिक अत्याचार करत होता, त्या महिलांना आमिष दाखवत होता आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या महिलांवर तो खरं तर अत्याचार करत होता. त्यामुळे आता खरं तर महत्वाची माहिती ही खरं तर समोर येते आहे. आपण जर बघितलं तर या वकिलांकडूनच या फिर्यादीची कोणती माहिती नाहीये. त्यामुळे काय या सगळ्या संदर्भामध्ये आता कोर्ट त्या ठिकाणी निर्णय घेणार हे देखील बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आपण जर बघितलं तर जे आरोपीचे वकील आहे भाटे त्यांच्याकडनं काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले होते त्यामध्ये कोणतेही उत्तर किंवा कोणताही त्या ठिकाणी या पुरावा खोडून काढण्यासाठी कोणताही मुद्दा या आरोपीच्या वकिलाकडनं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये तपास अधिकाऱ्यांनी जे महत्वाचे कागदपत्र किंवा जी महत्वाची बाजू कोर्टासमोर मांडलेली आहे त्यावर कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हे महत्वाचं आहे. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये बंधू अशोक खरातची जी पोलीस कोठडी आहे ती मिळण्यासाठी त्याच्या समक्ष या तपास यंत्रणेला काही महत्वाच्या पुराव्यांच्या समक्ष त्याची चौकशी करायची आहे. कारण या सगळ्या तपास यंत्रणेला चौकशी करत असताना अनेक अडचणी समोर येताना पाहायला मिळत आहे. हा आरोपी कोणतीही सहकार्य त्या ठिकाणी करत नाही किंवा विचारपूस करताना कोणतेही सहकार्याची भूमिका त्याची नसते असं या तपास अधिकाऱ्यांनी याआधी देखील कोर्टासमोर माहिती दिलेली होती. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर या तपास यंत्रणेला या सगळ्या पुराव्या समक्ष या बंधू अशोक खरातची अर्थात या आरोपीची चौकशी करायची आहे. त्यासाठी ही पोलीस कस्टडी मागितली जाते. काही व्हिडिओ जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्या संदर्भात देखील काही गुन्हे दाखल झालेले आहे, काळी जादू केल्याचे आरोप देखील झालेले आहे. या संदर्भात देखील काही महत्वाचे पुरावे हे एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले आहे आणि त्यासाठीच खरं तर हा तपास आता पुढे जाणार आहे. कारण तपास यंत्रणेच्या माध्यमातून
माध्यमातून जे महत्त्वाचे पुरावे हाती लागलेले होते त्यामध्ये फॉरेन्सिक टीम देखील होती, कारण फॉरेन्सिक टीममध्ये ज्या पीडित महिला होत्या त्या पीडित महिलांना ज्या कार्यालयात हा भोंदू अशोक खरात या महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता त्या उकस कार्यालयामध्ये घेऊन गेलेले होते, त्या ठिकाणी खरं तर त्यांची तपासणी केलेली होती. कुठे हा भोंदू अशोक खरात त्या कार्यालयामध्ये त्या महिलांवर अत्याचार करत होता याची माहिती खरं तर तपास यंत्रणेने घेतलेली होती आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात तपास यंत्रणेच्या हाती जे महत्त्वाचे धागेदोरे लागलेले आहे त्यासाठी काय अधिकाधिक पुरावे खरं तर हे जे सबळ पुरावे आपण म्हणतो ते पुरावे खरं तर तपास यंत्रणेला मिळवायचे आहे. यासाठीच ही पोलीस कोठडी मागितली जाते आहे. यामध्ये जर बघितलं 7 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे त्याची गरज नाही असं त्या ठिकाणी खरं तर या आरोपीचे वकील त्या ठिकाणी म्हणतात. त्यामुळे एकूण आपण जर पाहिलं तर त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी खरं तर सरकारी वकील असेल किंवा एसआयटीचे तपास अधिकारी असेल यांनी खरं तर ही बाजू मांडलेली आहे कोर्टासमोर आणि कोर्ट नेमका काय निर्णय घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर या प्रकरणामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्या एकसारख्याच होत्या, मात्र वेगवेगळे कारण दिले जात होते. एका महिलांना तो म्हणत होता का मी कृष्ण आहे तू माझी राधा आहे असे वेगवेगळे कारण द्यायचा खरं तर दैवी शक्ती असल्याचा भासवत होता आणि या महिलांना दैवी शक्ती असल्याचं भासवत असताना पूजाविधीच्या नावाने हे सगळे लैंगिक अत्याचार खरं तर तो करत होता. त्यामुळे या प्रकरणात जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे महिलांवर लैंगिक अत्याचार करत असताना तो काही औषधं जे आहेत ते त्या ठिकाणी देत होता आणि जी आता या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे त्या पीडित महिला गर्भवती असताना तिला त्याच ओकस कार्यालयामध्ये त्याने गर्भपाताच्या देखील गोळ्या दिलेल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये तपास यंत्रणा नेमका या सगळ्या गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने जे पुरावे गोळा करत आहेत त्या पुराव्याच्या आधारे किंवा समक्ष चौकशीसाठी या भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडी मिळावी यासाठी ही सगळी बाजू मांडताय. त्यामुळे आता मात्र सध्या कोर्टामध्ये एकीकडे हा सगळा युक्तिवाद सुरू असताना आतापर्यंत जे आपल्या समोर जी माहिती आलेली आहे त्यानुसार एकंदरीत साधारणपणे 11 गुन्हे अशोक खरातवर दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये आता तू ज्याचा उल्लेख केलेला होता की लैंगिक अत्याचार असेल किंवा विनयभंग असेल असे काही गुन्हे आहेत. असे कुठल्या आणखीन स्वरूपाचे हे 11 गुन्हे दाखल झालेत? खरं तर त्या ठिकाणी महिलांना काही वेगवेगळे आमिष दाखवत होता. महिलांवर लैंगिक अत्याचार करताना तो स्वतः देवाचा अवतार आहे असं सांगत होता. काहींना तू आणि मी जुन्या काही किंवा त्या ज्या घटना घडत होत्या त्या घटनेच्या अनुषंगाने तो वेगवेगळे आमिष दाखवत होता. या सगळ्या तक्रारी ज्या पीडित महिलांच्या आलेल्या आहे या पीडित महिलांच्या तक्रारीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो स्वतःला देवाचं रूप मानत होता, देवाचं रूप असल्याचंच भासवत होता आणि त्यानंतर या सगळ्या महिला त्याच्या या सगळ्या गोष्टींना बळी पडत होत्या. आपण जर पाहिलं तर जे महत्त्वाचे गुन्हे खरं तर त्याच्यावर हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये महिलांचे लैंगिक शोषणाचे गुन्हे आहेत. त्यामध्ये त्या महिलांच्या नावावरती खरं तर प्रॉपर्टी घ्यायची आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहेत असं आमिष खरं तर हा भोंदू अशोक खरात या महिलांना दाखवत होता आणि त्याचमुळं कुठेतरी या महिला या सगळ्या गोष्टींना बळी पडत होत्या आणि त्याच्या या लैंगिक शोषणाच्या ज्या घटना आहेत त्या वारंवार त्या ठिकाणी घडत होत्या. त्यामुळे ज्या महिला समोर आलेल्या होत्या त्या महिलांची काही व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते. त्या महिलांची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरं तर या अनेक महिला समोर येण्यासाठी तपास यंत्रणेने मोठी खरं तर त्या ठिकाणी यंत्रणा राबवलेली होती. अनेक महत्त्वाची खबरदारी त्या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या ज्या गुन्ह्यांसंदर्भात या तपास यंत्रणेकडे काही पुरावे आलेले आहेत त्या पुराव्यांसाठी या महिलांची जाबजबा नोंदवत असताना काही पुरावे हातात आल्यानंतर या भोंदू अशोक खरातने ज्या पद्धतीने या महिलांना त्या ठिकाणी त्याच्या जाळ्यात अडकवलेलं आहे त्याचे कारण हे त्या ठिकाणी सारखेच असल्याचं तपास यंत्रणेच्या समोर आलेलं होतं. त्यामुळे एकूण जर पाहिलं तर आता कोर्टाने दोन्ही बाजू आहे त्या ठिकाणी ऐकून घेतलेल्या आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये 7 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती खरं तर अशोक खरातला मिळेल का हा खरं तर प्रश्न असणार आहे. आरोपीला त्या ठिकाणी विचारलं जात आहे की आरोपी या सगळ्या संदर्भामध्ये आता बघितलं तर या सगळ्या याच्यात आरोपीला काही बोलायचं आहे का असं कोर्टाने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आरोपी त्या ठिकाणी काहीही बोलला नाही. आपण जर बघितलं तर यामध्ये ज्यावेळी महिलांचे लैंगिक शोषणाची जे खरं तर सुनावणी होती या सुनावणीच्या दरम्यानमध्ये भोंदू अशोक खरात कोणतीही गोष्ट बोललेला नाही. कोर्टासमोर त्यांनी कोणतीही त्याची बाजू मांडली नाही किंवा त्याच्या वकिलांनी देखील या सगळे जे दावे आहेत किंवा जे तपास यंत्रणेने जो तपास केलेला आहे जे पुरावे खरं तर दिलेले आहे त्या पुराव्यामध्ये
कोणताही त्या ठिकाणी तपास यंत्रणेचा मुद्दा खोडून काढलेला नाही, कारण त्याने जे लैंगिक शोषण महिलांचं केलेलं आहे त्यासाठी जे पुरावे आवश्यक आहे ते सगळे पुरावे तपास यंत्रणेसमोर आहे. मात्र ज्यावेळी आपण पाहिलं तर या अशोक खरातने काहींना महिलांना त्या ठिकाणी पूजाविधी केलेली होती, नाग येतो किंवा या नागाचं भीती दाखवलेली होती. या संदर्भात नाग, चिंचोके किंवा या सगळ्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर वाघाची कातडी या सगळ्या संदर्भामध्ये या भोंदू अशोक खरात कोर्टासमोर बोलला होता. मात्र या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीच्या दरम्यान या भोंदू अशोक खरातच्या तोंडातून एकही शब्द निघालेला नाही. युक्तिवाद सुरू असताना त्या ठिकाणी कोर्टाने काही प्रश्न या आरोपीला विचारले, त्यावेळी देखील हा भोंदू अशोक खरात कोर्टामध्ये मान खाली घालून उभा असल्याचं आपल्याला मागच्या सुनावणीच्या दरम्यान पाहायला मिळालं होतं. आज देखील कोर्टाने काही विचारलं असता त्याला त्या सगळ्या संदर्भात तो कोणताही त्या ठिकाणी बोलला नाही किंवा त्याच्या वकिलांना देखील कोणताही हा जो मुद्दा आहे तो खोडून काढला नाही. आता या ठिकाणी युक्तिवाद संपलेला आहे. युक्तिवादानंतर आता दोन्ही बाजूच्या खरं तर कोर्टाने ऐकून घेतल्यानंतर काय निर्णय कोर्ट घेणार हे देखील बघणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी जे 3 कॅमेरे लावलेले होते व्हीसीद्वारे खरं तर आज या आरोपी अशोक खरातला सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टामध्ये हजर केलेलं होतं. त्यावेळी व्हीसीद्वारे ज्यावेळेस त्याला हजर केलं त्यावेळी आता त्या ठिकाणी 3 जे कॅमेरे आहेत ते लावलेले होते. एक आरोपीसाठी लावलेला होता, त्याच्या समोर एक जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्यासाठी एक लावलेला होता आणि या सगळ्या कॅमेरामध्ये कोर्ट रूम मधली जी गर्दी आहे ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कारण हे राज्य नव्हे तर देशभरात गाजणारे हे खरात प्रकरण आहे आणि या खरात प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय हे बघण्यासाठी, हे ऐकण्यासाठी कोर्टात काय काय युक्तिवाद होतो हे त्या ठिकाणी खरं तर बघण्यासाठी मोठी गर्दी कोर्टरूममध्ये देखील पाहायला मिळत होती आणि त्यासोबत कोर्टाच्या बाहेर देखील मोठी गर्दी होत होती आणि त्यासाठीच कुठेतरी सुरक्षेचं कारण देऊन तपास यंत्रणेने अर्थात SITने कोर्टासमोर एक विनंतीचा अर्ज केलेला होता की आरोपीला आजच्या सुनावणीसाठी त्या ठिकाणी व्हीसीद्वारे हजर करावे आणि तत्काळ त्या ठिकाणी कोर्टाने देखील त्यांची जी मागणी आहे ती मान्य केली आणि त्यानंतर अशा ज्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्या ठिकाणी तत्काळ त्याची व्हीसीद्वारे हजर होण्याची जी कारवाई आहे, जी तयारी आहे ती सुरू केलेली होती. त्यामुळे आता युक्तिवाद झालेला आहे. दोन्ही बाजूला काय नेमकं मांडायचं आहे ते खरं तर मुद्दे मांडलेले आहे. आरोपीच्या वकिलाने देखील काही महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्या तपास यंत्रणेने ज्या पद्धतीने जे ठोस पुरावे दिलेले आहेत त्यामध्ये या आरोपीच्या वकिलाला कोणताही मुद्दा खोडून काढता आलेला नाही. खरं तर कोर्टाने देखील या आरोपीला खरं तर आता कोर्टाकडून काय नेमका निर्णय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सरकारी वकिलांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली गेली तर दुसरीकडे खरातच्या वकिलांनी देखील तितकीच बाजू मांडण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. आजच्या युक्तिवादामध्ये कुठल्याशा प्रमुख ठळक बाबी आहेत की ज्यामध्ये सरकारी वकिलांकडून अशोक खरातची कस्टडी मिळावी 7 दिवसांची यासाठी मागणी केली गेली? कुठल्या या प्रमुख मुद्दे की जे आपण पुन्हा प्रेक्षकांना सांगता येतील? दीपक, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पीडित महिलांवर ज्यावेळी तो लैंगिक अत्याचार करत होता त्यावेळी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवत होता. काहींना लग्नाचं आमिष असेल, काहींना त्या ठिकाणी प्रॉपर्टी तुझ्या नावावर घ्यायची असं आमिष असेल, काहींना दैवी शक्तीचं काही कारण देत होता, स्वतः देवाचा अवतार आहे असं सांगत होता. आणि या सुनावणीच्या दरम्यान महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी या महिलांवर लैंगिक अत्याचार ज्या पीडित महिलेवर करण्यात आले त्यावेळी तिला लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिच्यासोबत तिच्या नातेवाईकांकडे देखील या महिलेला तुझ्या नावावर प्रॉपर्टी घ्यायची आहे असं देखील सांगत होता. आधार कार्ड, पॅन कार्डची मागणी करत होता. त्यामुळे या महिलेचा विश्वास त्या ठिकाणी खरं तर अजून त्या ठिकाणी जास्त वाढेल यासाठी खरं तर या भोंदू अशोक खरातने काही थापे आहेत ते मारलेले होते. या महिलांना सांगत असताना त्या महिलांच्या संदर्भामध्ये त्या महिलेचा विश्वास कसा या भोंदू अशोक खरातवर बसेल असा खरं तर प्रयत्न हा होत होता आणि तीच खरं तर तोच महत्वाचा मुद्दा हा युक्तिवादाच्या दरम्यान तपास यंत्रणेने कोर्टासमोर मांडलेला आहे. आणि ज्यावेळी जे काही गोळ्या या गर्भपाताच्या गोळ्या दिलेल्या होत्या त्या गर्भपाताच्या गोळ्या देत असताना काही जडीबुटींचा वापर करत होत होता आणि या जडीबुटींचा वापर कुठून होत होता, काय काय नेमकं त्या ठिकाणी हा भोंदू अशोक खरात करत होता हा खरं तर तपास आता तपास यंत्रणेला करायचा आहे आणि त्यासाठी त्याची पोलीस कोठडी मिळावी असा जोरदार युक्तिवाद खरं तर सरकारी पक्षाकडनं आणि सोबत ज्या तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये कोर्ट नक्कीच या सगळ्या संदर्भामध्ये महत्वाचं त्या ठिकाणी मत नोंदवणार आहे. याला पोलीस कोठडी दिली जाईल अशी खरं तर शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. त्याचे कारणही तसंच आहे, कारण ज्यावेळी या महिलांवर अत्याचार होत होते त्यावेळी या महिलांवर अत्याचार
करताना ज्या घटना घडत होत्या त्या सगळ्या घटना या तपास यंत्रणेने महिलांकडनं फिर्यादीमध्ये नोंदवलेल्या होत्या, तक्रारीमध्ये नोंदवलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं टप्प्याटप्प्याने हा तपास पुढे गेला. त्याच तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे पुरावे देखील मिळाले होते. ज्या अवकाश कार्यालयामध्ये हे सगळे कारनामे सुरू होते त्या अवकाश कार्यालयामध्ये ज्यावेळी फॉरेन्सिक टीमकडनं या बंधू अशोक खरातची संदर्भात ज्यावेळी काही झाडाझडती या कार्यालयाची घेण्यात आली त्या ठिकाणी औषधाची बाटली देखील ही मिळून आलेली होती. नेमके हे औषध काय होतं, जडीबुटी नेमका कुठून आलेल्या होत्या, या जडीबुटींचा वापर नेमका काय कुठे करत होता, या सगळ्या संदर्भामध्ये तपास यंत्रणेला पुढच्या काळामध्ये तपास करायचा आहे आणि त्यासाठी खरं तर या तपास यंत्रणेला तपास करण्यासाठी या बंधू अशोक खरातची पोलीस कोठडी आवश्यक आहे आणि ती तपास यंत्रणा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर काही पुराव्यासोबत या अशोक खरातची समक्ष चौकशी ही केली जाईल. एसआयटीच्या माध्यमातून जे पुरावे आहेत ते पुरावे ज्यावेळी समोर आणले गेले त्या पुराव्याच्या अनुषंगाने या आरोपीकडनं सत्यता नेमकी काय आहे हे खरं तर बघितलं जाईल. कारण या पीडित महिलांच्या तक्रारीमधले जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांमध्ये जे या पीडितांनी तक्रारीत म्हटलं आहे त्याच पद्धतीने काही पुरावे या तपास यंत्रणेच्या हाती लागलेले आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाल्यामुळे खरं तर या अशोक खरातच्या अडचणी वाढणार आहे आणि अशोक खरातने जे काळे कारनामे केले आहे ते खरं तर उघड होणार आहे आणि त्यासाठीच या तपास यंत्रणेला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण जर पाहिलं तर सरकारी वकिलांकडनं जो महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता त्यामध्ये एक आपल्याला खरं तर महत्त्वाचा त्या ठिकाणी हा मुद्दा आपल्याला पाहायला मिळाला. यामध्ये सरकारी पक्षाकडनं जी एकूण ज्या घटना घडलेल्या होत्या त्यामध्ये 2022 मध्ये ज्या घटना झालेल्या आहेत ती घटना नेमकी कोणती आहे त्यासाठी या पीडितेने जे म्हटलं आहे त्यामध्ये सत्यता नेमकी काय आहे असे प्रश्न खरं तर त्या ठिकाणी उपस्थित केले असताना सरकारी पक्षाकडनं यामध्ये किती सत्यता आहे हे खरं तर कोर्टासमोर मांडलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या सगळ्या सुनावणीच्या दरम्यानमध्ये कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी नोंदवलेले आहे आणि याच अनुषंगानं त्याला पोलीस कोठडी का द्यावी ही खरं तर त्या ठिकाणी जो प्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलेला होता या संदर्भात कोर्ट नेमका काय निर्णय घेतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दीपक. शुभम, एकीकडे साधारणपणे एक 15 ते 20 मिनिटं हा सगळा युक्तिवाद आज कोर्टामध्ये चाललेला आहे, पण आजची जी सुनावणी होती किंवा हा जो युक्तिवाद होता हा VC-द्वारे झालेला होता. हा VC-द्वारे कशा पद्धतीनं कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडला? साधारणपणे 3 कॅमेरे यासाठी लावण्यात आले होते. नक्की दीपक, आपण जर बघितलं तर VC-द्वारे ज्यावेळी SIT कडनं आरोपीला हजर करावा लागेल किंवा त्याच्या सुरक्षेच्या कारण जे महत्त्वाचे कारण तपास यंत्रणेला समोर आलेले होते त्या अनुषंगाने एक अर्ज खरं तर कोर्टाला दिलेला होता. त्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे या बंधू अशोक खरातच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर महत्त्वाचा होता. कारण ज्यावेळी कोर्टाच्या बाहेर त्याला आणलं जात होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. पोलीस यंत्रणेची देखील मोठी दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळत होती. त्याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुन्हा बाहेर काढण्यानंतर त्याला कोठडीपर्यंत अनेक ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर त्या ठिकाणी आव्हान जे आहे ते तपास यंत्रणेसमोर होतं. यामध्ये अनेक महत्त्वाचा वेळ त्या ठिकाणी जात होता आणि सुरक्षेचा प्रश्न देखील महत्त्वाचा होता. त्यामुळे त्याची VC-द्वारे खरं तर आज जी आहे ती सुनावणी पार पडलेली आहे. आतमध्ये आपण कोर्टरूममध्ये जर बघितलं तर 3 स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या. एका स्क्रीनमध्ये हा आरोपी अशोक खरात होता, दुसऱ्या स्क्रीनमध्ये त्या ठिकाणी प्रेक्षक होते आणि तिसऱ्या स्क्रीनमध्ये न्यायमूर्ती आहेत त्या ठिकाणी होत्या. कोर्टाला या सगळ्या गोष्टींवर काय नेमकं मत नोंदवताना कोणतीही अडचण येऊ नये ही सगळी जी खबरदारी आहे ती खरं तर आपल्याला कोर्टरूममध्ये घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यावेळी अर्ज आला हा विनंती अर्ज मान्य झाला त्यानंतर तब्बल 1 तासभरापासून आतमधली जी तयारी आहे ती त्या ठिकाणी सुरू होती आणि या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे ही सुनावणी पार पडली जाईल यासाठी खरं तर सगळं या गोष्टी खरं तर त्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेल्या होत्या. खरं तर आपण जर बघितलं तर या वेळी VC-द्वारे ज्यावेळेस आरोपीला त्या ठिकाणी कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्यावेळी तो उभा असताना दोन्ही हातांवर हात धरून तो त्या ठिकाणी उभा आहे. त्याची दाढी वाढलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांनी पिंक रंगाचा शर्ट देखील घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर तो अनेक त्याची आपण पोलीस कोठडीमध्ये असेल किंवा त्याला अटक केली किंवा तपास यंत्रणेची चौकशी करत असते त्यावेळी तो त्याच्या हाताची जी काही नेहमीचे नामजप करत होता ते नामजप पूर्ण वेळ करत असल्याचं खरं तर तपास यंत्रणेच्या
लक्षात आलेलं होतं. आपण देखील अनेकदा ते बघितलेलं होतं. आज देखील कोर्टामध्ये ज्यावेळी त्याच्या संदर्भात या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात सुनावणी पार पडत होती त्यावेळी देखील तो त्या ठिकाणी हातावर हात ठेवून त्या ठिकाणी उभा होता. मान त्याची नेहमीप्रमाणे खाली असलेला पाहायला मिळालं होतं. कारण अनेक जे या भोंदू अशोक खरातने जे महिलांवर लैंगिक अत्याचार केलेला आहे या संदर्भात तो कोणताही शब्द कोर्टासमोर बोललेला नाही. कोर्टाने काही त्याला प्रश्न विचारले त्याचंही उत्तर या आरोपी अशोक खरातने दिलेलं नाहीये. त्यामुळे आज शुभम, ज्यावेळी त्याला मुद्द्याकडे त्या ठिकाणी येणार हजर केलेलं होतो होतं की ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद संपलेला होता त्यावेळेला न्यायाधीशांनी अशोक खरातला विचारणा केली की तुला या सगळ्याबाबत काही बोलायचं आहे का. त्यावेळेला मात्र त्यांनी चुप्पीच साधलेली पाहायला मिळाली. नक्कीच खरं तर त्याला ज्या वेळा खरं तर कोर्टात हजर केलं होतं दीपक त्या वेळा कोर्टात हजर केल्यानंतर त्याला नाव विचारण्यात येतं. सुरुवातीला ज्यावेळी सुनावणीला सुरुवात होते तेव्हा आरोपीला नाव विचारलं जातं. त्यांनी नाव विचारल्यानंतर त्याची पूर्ण वेळ म्हणजे जितका वेळ सुनावणी सुरू असते तितका वेळ त्याची मान खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कारण ज्या पद्धतीने त्याने जे गंभीर खरं तर हे सगळे क्रूर कर्म केलेले आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद सुरू असताना महत्वाचे पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर जे पुरावे कोर्टासमोर मांडले जातात त्यावेळी त्याचं फक्त लक्ष त्या ठिकाणी असतं. मात्र तो नजर वरती करून त्या ठिकाणी बघत नाही. त्याची मान खाली असते. पूर्ण वेळ तो ऐकत असतो. त्याच्या ज्या आरोपीचे वकील आहे त्या वकिलांकडे देखील त्याची नजर जात नाही असं खरं तर आपल्याला त्या कोर्टरूममध्ये अनेकदा पाहायला मिळालं होतं. कारण जे कारनामे त्यांनी केलेले आहेत त्या कारनामे करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी काही आमिष दाखवले होते या पीडित महिलांना त्या पीडित महिलांना हे सगळे कारनामे करत असताना ज्या गोष्टींमध्ये त्यांनी खरं तर त्याला या महिलांना विश्वास कसा त्या ठिकाणी या भोंदू अशोक खरातवर बसेल असे जे कारण दिलेले होते त्याचे काही कारण आहेत ते तपास यंत्रणेकडनं ते कोर्टासमोर मांडल्या गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी कुठेतरी या सगळ्या गोष्टी त्याचा आता उघड होत आहे हे कळत होतं आणि त्यामुळे तो मान खाली घालून खरं तर या कोर्टासमोर आपल्याला उभा असल्याचा पाहायला मिळत होता. आणि आज देखील ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी कोर्टामध्ये व्हीसीद्वारे हजर केलेला आहे तेव्हा देखील तो आतमध्ये व्हीसीमध्ये आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे की तो उभा आहे. त्यांनी अंगामध्ये जे शर्ट घातलेलं आहे ते पिंक रंगाचं आहे. गुलाबी रंगाचं त्यांनी शर्ट घातलेला आहे. टी शर्ट घातलेला आहे आणि तो खाली मान घालून हातावर हात ठेवून हे सगळं ऐकतोय. काय नेमका कोर्टामध्ये सुरू आहे आज नेमका काय महत्वाचे पुरावे खरं तर कोर्टासमोर सादर केलेला आहे हे सगळं तो ऐकत असतो. आणि ज्या पद्धतीने जे पुरावे आहे हे त्याला समजलं जातं त्यावेळी तो चौकशी दरम्यान कोणताही शब्द त्या ठिकाणी उच्चारत नाही. अधिकाऱ्यांना कोणता रिस्पॉन्स देत नाही. चौकशी सुरू असताना काही पुरावे या आरोपीसमोर तपास यंत्रणा त्या ठिकाणी दाखवत असते. हे सगळे तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे पुरावे त्याच्या समोर मांडले जातात त्यावेळी कोणताही सहकार्याची भावना या आरोपीकडनं होत नाही. त्यामुळे या सगळ्या तपास यंत्रणेला या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तपास करण्यासाठी मोठा विलंब लागत असल्याचं पाहायला मिळतंय. ही महत्वाची बाजू किंवा हा महत्वाचा मुद्दा देखील खरं तर कोर्टासमोर तपास यंत्रणेने उपस्थित केलेला होता. हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्याचे जे कारनामे आता उघड होत आहे हे उघड होत असताना तपास यंत्रणेला कशा अडचण निर्माण होईल हाच खरा प्रयत्न हा भोंदू अशोक खरात करत असतो. त्याची जवळपास 8 तास 10 तास 11 तास त्याची चौकशी केली जाते. जे त्याचे संबंधित लोक आहेत त्या संबंधित लोकांना आपण जर बघितलं तर त्याच्या सोबत काही जे शनीश्वर मंदिराच्या पुजारी होते त्याचा सीए होता या सगळ्यांना तेव्हा या तपास यंत्रणेने एकत्रित त्यांची चौकशी केली. त्यावेळी देखील हा भोंदू अशोक खरात कोणताही रिस्पॉन्स तपास यंत्रणेला देत नाही. त्या ठिकाणी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. पुरावे त्याच्या समोर आणल्यानंतर तो किमान नजरवरती करून देखील बघत नाही. त्यामुळे मोठा वेळ या तपास यंत्रणेला या खरातच्या प्रकरणामध्ये पुढे तपास यंत्रणांना खरं तर शुभम वेळ लागतो आहे. मात्र त्याची आज ऑनलाईन सुनावणी पार पडलेली आहे. अगदी काही क्षणामध्ये कोर्टाकडून काय नेमका निर्णय येतो याकडे आपल्या सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. मात्र जर या खरातकडे आपण बघायचं झालं तर आजचा जो गुन्हा होता हा खरं तर महिलांच्या बद्दल जी त्यानं काही फसवणूक केलेली होती त्याबद्दलची ही खरं तर सुनावणी झाली. पण एकंदरीतच पाहिलं तर त्यानं सगळ्यांचीच फसवणूक केलेली आहे. ज्यामध्ये शेतकरी असतील, आबालवृद्ध असतील, व्यावसायिक असतील अशा सगळ्यांभोवतीच त्यानं सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यानं फसवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल देखील त्याचा जे कारनामा समोर आला होता त्यामध्ये त्यानं शेतकऱ्यांची देखील फसवणूक केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आर्थिक असतील किंबहुना अंधश्रद्धेच्या निमित्तानं असतील त्यामुळे त्याच्यावरचा जो फास आहे तो अधिकाधिक घट्ट होणार आहे येत्या काळात.
नक्कीच फक्त या महिलांच्या लैंगिक अत्याचाराचाच गुन्हा त्याच्यावर नाही तर फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल आहेत. त्याची बायको जी आहे कल्पना खरात हिच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण जर बघितलं त्याची मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे. त्या मालमत्तेची ज्यावेळेस खरं तर चौकशी होत आहे आयकरकडनं देखील या संदर्भामध्ये लक्ष आहे. या सगळ्या मालमत्ता कुठून त्याने जमवलेल्या आहे याची देखील माहिती घेतली जाते. मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांनी कॅश स्वरूपात हे सगळे व्यवहार केलेले आहे. त्याच्या मुलीच्या नावावर जी प्रॉपर्टी घेतलेली आहे त्या मुलीच्या नावावरची प्रॉपर्टी देखील कॅश स्वरूपात घेतल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे नक्कीच या पुढील काळामध्ये तपास यंत्रणेच्या माध्यमातून जो तपास होणार आहे त्यामुळे या आरोपी अशोक खरातचा पाय जो आहे तो अधिकाधिक त्या ठिकाणी खोला जाऊ शकतो. कारण जे महत्वाचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागत आहेत त्यामुळे कुठेतरी अशोक खरातच्या अडचणी हा वाढणार आहे. आणि दीपक यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण ज्यावर आता चर्चा करत होतो या तपासाच्या दरम्यान नेमका कशा अडचण निर्माण होत होत्या या तपास यंत्रणेला नेमक्या किती मोठ्या प्रमाणात हे आव्हानं त्या ठिकाणी या अशोक खरातकडनं समोर उभे ठाकले जात होते. यामध्ये जर बघितलं तर आज देखील आरोपी तपासात सहकार्य करत नाही असं सरकारी पक्षाने युक्तिवाद केलेला आहे. खरं तर आपण ज्या विषयावर बोलत होतो तोच मुद्दा आज खरं तर पुन्हा एकदा सरकारी पक्षाकडनं युक्तिवादाच्या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. कारण अनेक चौकशा ज्या सुरू आहेत त्या तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुरावे गोळा केले जात आहे. वेगामध्ये खरं तर ही सगळी तपासाची यंत्रणा तपास यंत्रणेकडनं राबवली जाते. मात्र हा भोंदू अशोक खरात त्याचे हे सगळे कारनामे उघड होत असताना कोणत्याही तपासामध्ये सहकार्य करत नाही. एक तपासाचा भाग असतो की त्याला काही गोष्टी विचारल्या जातात. त्या विचारल्यानंतर पुढची काही प्रक्रिया असते तपासाची ती राबवली जाते. मात्र तो जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तपास यंत्रणा पुढे जाता येत नाही. पुढच्या काही गोष्टींचा निर्णय घेण्यासाठी अधिकाधिक तो वेळ आहे तो वेळ त्या ठिकाणी जातो. खरं तर या तपास यंत्रणाचा अधिक वेळ जो खर्ची होतो त्यामध्ये याचे कारण जे आहे ते कारण हेच आहे का हा भोंदू अशोक खरात तपास यंत्रणेला कोणतंही सहकार्य करत नाही. कारण आपण बघितलं तर काल त्याच्या काही सीए असेल काही डॉक्टर जे डॉक्टर खरं तर आज ज्या संदर्भामध्ये युक्तिवाद सुरू आहेत यामध्ये ज्या महिलांना ज्या पद्धतीच्या गोळ्या देत होता गर्भपाताच्या गोळ्या देत होता या नेमका भोंदू अशोक खरात कुठून आणत होता त्या डॉक्टरांची चौकशी केली. डॉक्टरांचे जाब नोंदवले गेले. तपास यंत्रणेला काही महत्वाचे पुरावे हाती लागले. डॉक्टरांची चौकशी केल्यानंतर आर्थिक संबंध होते का अशोक खरात सोबत त्यांचं काही बोलणं होत होतं का अशोक खरातचे आणि त्या संबंधित डॉक्टरांचे कधीपासून सगळे संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा तपास करत असताना महत्वाचे पुरावे खरं तर तपास यंत्रणेच्या हाती लागलेले आहे. मात्र हा अशोक खरात त्या गोष्टींना कुठेही दुजोरा देताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे नक्कीच या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणेसाठी हे मोठं आव्हान आहे. कारण ज्या पद्धतीने अनेक प्रकरणामध्ये आपण बघतो आरोपी माहिती देत असतो मात्र पुरावे खरं तर तपास यंत्रणेच्या हाती लागत नाही. मात्र या ठिकाणी आपलं काहीसं वेगळं पाहायला मिळतंय. तपास यंत्रणेकडे अधिकाधिक पुरावे जे आहेत ते मिळाले आहे. कारण तपास यंत्रणेच्या 3 ते 4 ज्या टीम आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तपास करताय. अगदी त्या ठिकाणी हा तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खबरदारी वेगवेगळ्या प्रकारची घेतली जाते. कोणतीही माहिती त्या ठिकाणी या अशोक खरातच्या संबंधित लोकांना मिळू नये पुरावे नष्ट होऊ नये हे सगळे जे आहे ती खबरदारी तपास यंत्रणेकडनं घेत असताना या सगळ्या संदर्भामध्ये मात्र हा आरोपी अशोक खरात कोणतीही सहकार्याची भावना ठेवत नाहीये. त्यामुळे या सगळ्या तपास यंत्रणेवर मोठा आव्हान त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि एकूण जर पाहिलं तर आज जो युक्तिवाद झाला तपास यंत्रणेसमोर हा जो आरोपी आहे हा सहकार्य करत नसल्याचं या तपास यंत्रणेचं म्हणणं आहे. आणि स्वाभाविकच यामुळेच सरकारी वकिलांनी 7 दिवसांची त्याची पोलीस कोठडी मागितली आहे. मात्र त्याच्या वकिलांचा मात्र या पोलीस कोठडीला विरोध पाहायला मिळतो. त्यांचं म्हणणं आहे की आधीच 14 दिवसांची कोठडी झालेली आहे. नक्कीच खरं तर जो तपास सुरू आहे त्या तपासामध्ये महत्वाचे पुरावे ज्यावेळेस सादर कोर्टासमोर केले गेले त्यावेळी काही महत्वाचा जो युक्तिवाद झालेला होता त्यामध्ये जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये इतक्या दिवसांची पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे. कारण 14 दिवसांची पोलीस कोठडी त्याला याआधी देखील मिळाली होती. या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर या अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये जे पुरावे समोर आलेले आहेत ते पुरावे समोर आल्यानंतर ते ठोस पुरावे आहे हे आरोपीच्या वकिलाला ठामपणाने त्या ठिकाणी माहिती आहे. आणि त्यामुळेच हे आरोपीचे वकील या युक्तिवादाच्या दरम्यान कोणताही मुद्दा खोडू शकत नाही. सरकारी बाजू जी मांडली जाते तपास यंत्रणेकडनं ज्या बाजू मांडल्या जात आहे त्या संदर्भामध्ये कोणताही मुद्दा त्या ठिकाणी मांडला जात नाही. आपण आता बघतोय अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे. आता
आता महत्वाची माहिती समोर येते कोर्टरूममधून 8 एप्रिलपर्यंत खरं तर आता पोलीस कोठडी या ठिकाणी अशोक खरातला त्या ठिकाणी दिलेली आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आता पुन्हा एकदा तपास यंत्रणेसाठी जवळपास 8 एप्रिलपर्यंत हा वेळ असणार आहे. या प्रकरणामध्ये अनेक महत्वाचे धागेदोरे हे खरं तर त्या ठिकाणी नक्कीच. शुभम, तुला थोडंसं थांबवते, आपण प्रेक्षकांना ही अपडेट देऊया. पुन्हा तुझ्याकडे येतोय की खरातला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज हा सगळा युक्तिवाद पार पडलेला होता. सरकारी वकिलांनी त्याच्या 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती आणि या सगळ्याबाबत आता ही एक महत्त्वाचा जो निकाल आहे, जो निर्णय आहे, तो आता कोर्टानं दिलेला आहे. खरातच्या कोठडीमध्ये 7 दिवस आता वाढ झालेली आहे. 8 एप्रिलपर्यंत खरातला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज आरोपीला अर्थात अशोक खरातला, या भोंदू अशोक खरातला कोर्टामध्ये ऑनलाईन हजर करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या दरम्यान सरकारी वकिलांनी त्याच्याबाबत 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती. अशोक खरातकडून कुठल्याही प्रकारे सहकार्य मिळत नाहीये, त्यामुळे तपास यंत्रणेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. अनेक जे मुद्दे आहेत ते देखील अजून प्रलंबित आहेत. अनेक ज्या गोष्टी आहेत त्या अशोक खरातकडनं काढायच्या आहेत आणि या सगळ्याबाबतच आता आपल्याला सत्र न्यायालयाच्या बाहेरून शुभम आपल्याला अपडेट देत होता. शुभम, खरातला आता 7 दिवसांची ही अर्थात 8 एप्रिलपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं समजतंय. काय नेमके मुद्दे आता असणार आहेत आणि तपास यंत्रणेसमोरचं जे आव्हान आहे ते जो आरोपी सहकार्य करत नाही, हे जो सातत्यानं मुद्दा मांडला जात होता, त्यामुळे आता तपास यंत्रणांना देखील हा आणखी वेळ मिळाला आहे. खरं तर दीपक, या सगळ्या सुनावणीच्या दरम्यानमध्ये त्याला 7 दिवसांची जी पोलीस कोठडी मिळाली आहे, हे तपास यंत्रणेचं यश त्या ठिकाणी आपल्याला खरं तर पाहायला मिळते. कारण अनेकदा ज्यावेळेला युक्तिवाद सुरू असतो, युक्तिवादामध्ये महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी खरं तर कोर्टासमोर सादर केले जातात. त्यामध्ये कोर्ट या सगळ्या गोष्टीमध्ये दोन्ही बाजूची बाजू ऐकल्यानंतर महत्त्वाचं मत नोंदवत असतं आणि कोर्टाला नेमकं या संदर्भात किती दिवसांचा कालावधी लागू शकतो, खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये कोर्ट त्या ठिकाणी मत नोंदवत असतं. मात्र 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी ही तपास यंत्रणेची होती आणि 7 दिवसांचीच पोलीस कोठडी ही कोर्टाने दिलेली आहे. त्यामुळे कुठे तपास यंत्रणेकडे जे पुरावे आहे ते कोर्टाने त्या ठिकाणी अधोरेखित केलेले आहे. कारण या सगळ्या संदर्भामध्ये महत्वाचा जो मुद्दा होता, जे तपास यंत्रणेकडे जे महत्वाचे पुरावे आहे, औषधांची बॉटल आहे, काही गोळ्या त्या ठिकाणी गर्भपाताच्या दिलेल्या होत्या. या अशोक खरातने या पीडित महिलांना अत्याचार करताना ज्या ज्या गोष्टी खरं समोर येत होत्या, या सगळ्या गोष्टी असताना पुरावे जे तपास यंत्रणेसमोर होते, समक्ष तपासणी या अशोक खरातची सुरू असताना कोणताही रिस्पॉन्स या अशोक खरातकडनं त्या ठिकाणी यंत्रणेला होत नाही. त्यामुळे नक्कीच वेळ लागू शकतो, हे खरं तर मत महत्वाचं नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली असताना अनेक प्रकरणामध्ये आपल्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते किंवा 3 दिवसांची दिली जाते. हे एकंदरीतच बघितलं गेलं तर हे सगळं प्रकरण पाहता कोर्टानं जी सरकारी वकिलांनी एसआयटीनं जी मागणी केलेली होती 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची, ती आता कोर्टाकडून मान्य झालेली आहे. शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.